नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. सिया, चेतन आणि केतन या तीन पात्रांच्या भोवती पुण्यातल्या लोहगडमध्ये घडलेल्या हाय प्रोफाईल मर्डर केसचं प्रकरण फिरतंय आणि या 2 दिवसांमध्ये जे जे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत ते व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे अगदी या केतन अग्रवालने सियाला केलेलं प्रपोज किंवा ते रिंग घालतानाचा जो एक व्हिडिओ, त्यानंतर तिच्यासाठी सरप्राईज केलेल्या काही गोष्टी, ज्यामध्ये कारच्या रूफटॉपवर तिच्यासाठी गुलाबाची ठेवलेली फुलं असू देत किंवा तिला वेगवेगळे गिफ्ट्स देणं असू देत, ह्या सगळ्याचे व्हिडिओ आता बाहेर आलेले आहेत. आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर अतिशय सुंदर असं या दोघांच्या मर्जीनं हा विवाह होणार होता असं प्रथमदर्शनी आपल्याला सगळ्यांना भासू शकतं. परंतु हा संपूर्ण हत्येचा कट कशा पद्धतीनं शिजला, म्हणजे अत्यंत थंड डोक्याने हा कट शिजत होता आणि हा कसा प्लॅन रचला गेला होता आणि तो काही अंशी म्हणजे अगदी 3-4 दिवसांपूर्वी तो प्लॅन सक्सेसफुल सुद्धा झाला होता. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासानं एक वेगळंच वळण घेतलं आणि त्यानंतर या केतन अग्रवालच्या हत्येचा उलगडा समोर आलेला आहे. पोलिसांना नेमका कुठला क्ल्यू मिळाला आणि नेमकी अशी कुठली गोष्ट कारणीभूत ठरली किंवा कोणती चूक सियाची आणि तिच्या प्रियकराची कारणीभूत ठरलेली आहे, यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ. तर सिया आणि केतन अग्रवाल या दोघांचं लग्न ठरलेलं होतं. अतिशय शाही असा विवाह सोहळा या दोघांच्या घरच्यांनी आयोजित केला होता आणि तोही जयपूरमधल्या एका मोठ्या पॅलेसमध्ये हा शाही विवाहाचा सोहळा आयोजित झाला होता. तब्बल 17 कोटी रुपये खर्चून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि अगदी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न सुद्धा होणार होतं. आणि त्यानंतर म्हणजे 19 जूनला अगदी 2-4 दिवस आधी सियाचा वाढदिवस होता. तो वाढदिवस सुद्धा दोन्ही कुटुंबीय मिळून एकत्रित महाबळेश्वरला साजरा सुद्धा करणार होते. पण त्यापूर्वीच या सियानं अतिशय क्रूर पद्धतीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच अर्थात केतन अग्रवालला कशा पद्धतीनं संपवलं आणि यात तिला तिच्या प्रियकराने म्हणजेच चेतन चौधरीने कशी साथ दिली आणि ते नेमकं कुठं अडकले हे आपण या व्हिडिओतनं आज बघणार आहोत. तर सिया आणि केतन अग्रवालचं जसं लग्न ठरलं, मी सांगितलं की त्यांची सगळी जय्यत तयारी झाली होती. परंतु सियाला काही लग्न हे मान्य नव्हतं आणि त्यामुळेच कदाचित तिने हे इतकं टोकाचं पाऊल उचललं. सियाने हे जर लग्न मान्य नव्हतं तर अनेक गोष्टींचा दिखावा यापूर्वी का केला किंवा ती तिच्या घरच्यांना सांगू शकत नव्हती का, तिने अशा पद्धतीनं केतनला का संपवलं, असे एक ना अनेक सवाल जसे माझ्या मनात आहे तसे अर्थात तुमच्याही मनात असणार आहे. पण जेव्हा पोलिसांकडनं अधिक माहिती कळली, सिया किंवा तिच्या बॉयफ्रेंडचा जबाब जेव्हा नोंदवला जातोय, तर त्यावेळी अर्थात आपल्या घरच्यांची कुठेही बदनामी व्हायला नको आणि घरच्यांची अब्रू कुठे जायला नको, त्यामुळे या सियानं हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांपासून लपवला होता किंवा त्यावेळेस ती असं काही टोकाचं पाऊल तिने यापूर्वी उचललं नव्हतं असं साधारण पोलीस तपासामध्ये समोर येत आहे. तर हे संपूर्ण प्रकरण फक्त म्हणजे हा जीव घेण्याचा जो प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाला होता, जसं आपल्याला केतनच्या वडिलांनी सांगितलं होतं की यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रयत्न फसले गेले होते, पण त्यावेळी सियाचं वागणं इतकं नॉर्मल होतं. म्हणजे केतनच्या आईने जसं सांगितलेलं आहे की ती आमच्या घरी बऱ्याचदा आलेली होती, त्यामुळे कुठेही तिच्या वागण्या बोलण्यामध्ये काही खोट नव्हती. ती सगळ्यांशी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारायची, असं एकंदरीत सगळं. म्हणजे लग्न ठरल्यावर एखादी मुलगी त्या मुलाच्या घरी जाते, आता ते खूप नॉर्मल झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सियाचं आमच्या घरी येणं जाणं होतं, त्यामुळे कुठेही आम्हाला कुणालाही संशय आला नाही. पण खरं तर संशयाची पाल तिथेच चुकचुकायला हवी होती ज्या दिवशी सिया आणि केतन यांचं प्री वेडिंगचं शूट बालीला आयोजित झालं होतं, म्हणजे त्या कुटुंबांनी ठरवलं होतं. आणि त्यावेळी जाताना फूड मॉलला जेव्हा गाडी थांबली त्यावेळी काहीतरी फोन राहिला आहे माझा गाडीत असं सांगून सिया उतरली आणि एकटी गाडीतनं ती गेली आणि तिने त्याच वेळी एका बॅगमधनं केतन अग्रवालचा पासपोर्ट स्वतःकडे घेतला आणि त्यानंतर त्या पासपोर्टची तिने विल्हेवाट सुद्धा लावली आणि नंतर विमानतळावर गेल्यावर असं भासवलं की
हा पासपोर्ट हरवलेला आहे. पासपोर्ट हरवल्या कारणाने त्यांनी खूप शोधाशोध करायचा प्रयत्न केला, परंतु पासपोर्ट हरवल्याच्या कारणामुळे त्यांना बालीचा प्लॅन त्यांचा रद्द करायला लागला. आणि हे सगळेजण म्हणजे केतन असू दे, सिया असू देत किंवा त्यांच्याकडचे त्यांचे नातेवाईक असू देत, दोघेजण तिचे भाऊ भावंड हे सगळेजण मिळून बालीला जाणार होते आणि त्या ठिकाणी त्यांचं प्री वेडिंग शूट आयोजित झालं होतं. परंतु तो प्लॅन त्यांना कॅन्सल करावा लागला आणि त्यांना पुन्हा आपल्या घरी परतावं लागलं. त्यानंतर 19 जूनला सियाचा वाढदिवस होता, जो एकत्र कुटुंब साजरा करणार होतं, पण तोही वाढदिवस होऊ शकला नाही. कारण तिने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जूनला केतनला आग्रह केला की आपण लोहगडला जाऊया, मला लोहगडला ट्रेकिंगची इच्छा आहे. आणि त्यामुळे हे दोघेही जण लोहगडला गेले. लोहगडला जात असताना बघा हा सगळा प्लॅन सियाने आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या चेतन चौधरीने आधीच शिजवला होता. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या एका हॉटेलमध्ये या दोघांची चर्चा झाली होती. कशा पद्धतीनं आपण हा पूर्ण प्लॅन आखायचा आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला केतन अगरवाल आपल्या आयुष्यात यापुढे नको आहे त्याला संपवण्याचा हा प्लॅन या दोघांनी केला होता. आणि त्या दृष्टीने ज्या दिवशी हे लोहगडला निघाले दोघे जण, केतन आणि सिया हे दोघेही आधीच ते तिथे पोहोचण्याआधी त्या ठिकाणी चेतन चौधरी हा लोहगडला पायथ्याला ऑलरेडी जाऊन थांबला होता. आता ज्या दिवशी सगळं सियाने भासवलं की त्या ठिकाणी सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला आणि त्यानंतर तिनं जो बनाव रचला होता, रडण्याचं जे नाटक केलं होतं, आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर जोरजोरात ती रडायला लागली, त्यावेळी प्रथमदर्शनी कुणालाही वाटू शकतं की हो हा अपघात असू शकतो. कारण सेल्फीमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी आपण ऐकलेल्या आहे आणि जीवानिशी लोक त्या ठिकाणी गेलेली आहेत, त्यामुळे कदाचित हा अपघात वाटू शकतो. आणि तसंच आजूबाजूचे लोक गोळा झाले. जवळपास 400 फूट खोल खाली केतन अगरवाल जो आहे तो या ठिकाणी खोल दरीत जाऊन पडला आणि त्यानंतर रेस्क्यू टीमच्या पोलिसांच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं आणि उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. हा अपघाती मृत्यू आहे असं प्रथमदर्शनी भासवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 दिवस उलटून गेले आणि तोपर्यंत सिया सुद्धा याच विचारात होती की हा अपघात झालेला आहे आणि आपण जो बनाव रचलेला आहे तो अगदी तंतोतंत खरा सगळ्यांना वाटलेला आहे. पण गोष्ट इथे संपत नाही आहे, गोष्ट इथून सुरू होते. यावेळी जेव्हा पोलीस तांत्रिक तपास करत होते त्यावेळी एक व्यक्ती म्हणजे जेव्हा CCTV तपासले गेले, त्या ठिकाणी काही खायचे स्टॉल्स वगैरे असतील, त्या ठिकाणी एक CCTV होता. त्या CCTV मध्ये एक तरुण जो आहे, हुडी घातलेला तरुण आणि त्यातही हेडफोन घातलेला तरुण, हा त्या केतन अगरवाल आणि सिया गोयल हिचा पाठलाग करताना दिसतो आहे. आणि एका ठिकाणी जेव्हा केतन आणि सिया एका दरीच्या इथे काहीतरी थांबायला एक जागा आहे, उभं राहायला एक जागा आहे, त्या ठिकाणी तो काहीतरी हातवारे करतोय आणि हे तिघेही लोक त्या CCTV मध्ये कॅप्चर झालेले आहेत. आणि चेतन आणि सिया हे दोघे एकमेकांना काहीतरी इशारे करतायत, हे सुद्धा त्या CCTV कॅमेऱ्यांना टिपलेलं आहे. आणि इथेच पोलिसांना खरा क्ल्यू मिळाला. एक तर मुळात ज्यावेळी केतन आणि सिया हे फिरायला गेले होते, ट्रेकिंगला गेले होते, त्यावेळी कडक ऊन होतं. साधारण 32-33 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असताना सुद्धा जाड हुडी म्हणजे जॅकेट ज्याला आपण म्हणतो, जे नॉर्मली थंडीमध्ये किंवा पावसामध्ये घातलं जातं, अशा वेळी इतक्या भर उन्हाळ्यामध्ये हे जॅकेट हुडी घालून कोण बरं बाहेर आलं असावं असा विचार पोलिसांना आला आणि तिथेच त्यांना तो क्ल्यू मिळाला. आणि नंतर मग एक तपास ज्या पद्धतीने हा तांत्रिक तपास होत गेला त्यातनं हे निष्पन्न झालं की हा त्यांच्या मागे पुढे करणारा जो तरुण आहे तो दुसरा तिसरा अर्थात कोणी नसून हा सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच आहे. आणि त्यानंतर अर्थात या दोघांनाही पोलिसांनी 4-5 दिवसानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवलं आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. आणि जेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवली त्यावेळी अर्थात या दोघांनी हा बनाव रचला होता, हे कटकारस्थान जे रचलं होतं हे समोर आलं आणि त्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पण बघा, लग्न मान्य नव्हतं तर या सियाने तिच्या पालकांना वेळीच सांगणं अपेक्षित होतं. त्यावेळी खोट्या प्रतिष्ठेचा या सगळ्या गोष्टींचा सियाने का बरं विचार केला असेल आणि कशासाठी म्हणून तिने हा विचार केला असेल हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. आणि लग्न संस्था या विषयावर पुन्हा एकदा या निमित्तानं चर्चा व्हायला लागलेली आहे. खरं तर हकनाक बळी या संपूर्ण केसमध्ये या केतन अगरवालचा गेलेला आहे. केतन अगरवाल हा सुद्धा परदेशात शिक्षण घेऊन आलेला आहे आणि आपल्या
वडिलांच्या बिझनेसमध्ये तो आत्ता कुठेतरी स्थिर स्थावर होत होता आणि खूप मोठी स्वप्न त्याने सियासोबत रंगवली होती. आपल्या संसाराची ही स्वप्न होती, पण ती स्वप्न पूर्ण होण्याआधीच खरं तर धुळीस मिळालेली आहे. आणि त्यामुळे या केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी सिया अग्रवालवर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे किंवा तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, तिला योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे ही त्यांची मागणी आहेच. परंतु ज्या कुटुंबानं आपली फसवणूक केलेली आहे त्या कुटुंबाला सुद्धा योग्य अशी शिक्षा व्हायला हवी.